राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींची ऑक्टोबरच्या हप्त्याची आणि नोव्हेंबरच्या हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचा 16 हप्ता आणि नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता एकत्रितपणे 3,000 रुपये वाटप करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। खऱ्या अर्थाने राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींची दोन्ही हप्त्यांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। कारण लाडक्या बहिणींना या ठिकाणी आता निवडणूक जवळ येत आहे, आचारसंहिता सुद्धा लवकरच लागू होणार आहे। त्या पार्श्वभूमीवर बहिणींच्या खात्यामध्ये आजपासून निधी वाटपाला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। खऱ्या अर्थाने राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींची ऑक्टोबरच्या हप्त्याची नोव्हेंबरच्या हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। कारण लाडक्या बहिणींना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता नोव्हेंबर महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये दिवाळीच्या अगोदर वाटप होईल अशा पद्धतीने आदेश देण्यात आलेले होते, परंतु लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये दिवाळीच्या अगोदर दोन्ही हप्त्यांचे पैसे आलेले नव्हते। त्यानंतर लाडक्या बहिणींना 23 ऑक्टोबर गुरुवारी 22 च्या दिवशी पैसे येतील। 22 च्या निमित्ताने ओवाळणी 3,000 रुपयांची वाटप होईल अशा पद्धतीने शासनाच्या माध्यमातून माहिती देण्यात आलेली होती, परंतु लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये दिवाळीच्या अगोदर पैसे आले नाहीत। 22 च्या निमित्ताने ओवाळणी मिळाले नव्हते। आता 22 संपून भरपूर दिवस उलटलेले आहेत, तरी पण बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आले नव्हते। त्यामुळे लाडक्या बहिणी सरकारवरती नाराज होत्या। विविध जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहिणींच्या माध्यमातून आंदोलन सुद्धा करण्यात आलेले होते। म्हणजे एकंदरीत सर्व लाडक्या बहिणींचा सरकारवरती मोठ्या प्रमाणामध्ये राग सुद्धा दिसून येत होता। तर हाच राग दूर करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आज सकाळीच निर्णय घेण्यात आलेला होता आणि लाडक्या बहिणींनो दुपारी परिपत्रक काढलं आणि आता संध्याकाळपासून निधी वाटपाला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। खऱ्या अर्थाने 2,26,00,000 लाडक्या बहिणींची ऑक्टोबरच्या 16 हप्त्याची नोव्हेंबरच्या 17 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी करायची गरज नाही, कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे वाटप सुद्धा होतच आहे। परंतु लाडक्या बहिणींना तुमच्या खात्यामध्ये फक्त ऑक्टोबर नोव्हेंबर हप्त्याचे पैसे वाटप होत नाहीत, त्यासोबतच लाडक्या बहिणींना आता जवळच महानगरपालिकेच्या निवडणुका आलेल्या आहेत, पंचायत समितीच्या निवडणुका आलेल्या आहेत, नगरपालिका असेल, नगरपंचायत असेल, तर अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आलेल्या आहेत, जिल्हा परिषदेच्या निवडणुका आलेल्या आहेत। त्यामुळे या ठिकाणी सरकारला लाडक्या बहिणींकडून जास्तीत जास्त मतदानाची गरज आहे। म्हणजे लाडक्या बहिणींना पैशांची गरज आहे आणि सरकारला मतदानाची गरज आहे। त्यामुळे सरकार सुद्धा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जास्तीत जास्त पैसे वाटप करत आहे, कारण सरकारला माहिती आहे की आपण लाडक्या बहिणींना जास्तीत जास्त पैसे दिले तर लाडक्या बहिणी जास्तीत जास्त आपल्याला मतदान करतील। त्या अनुषंगाने लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचा हप्ता नोव्हेंबर महिन्याचा हप्ता या ठिकाणी नियमाप्रमाणे वाटप होत आहे, परंतु लाडक्या बहिणींनो मतदान कार्डवरती सुद्धा पैसे वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे। म्हणजे जे तुमच्या घरोघर येऊन या ठिकाणी तुमच्या गावामधील जे या ठिकाणी पुढारी असतील ते पैसे देत होते की आम्हाला मतदान करा, हे घ्या पैसे, आम्हाला मतदान करा, तर यापुढे तुम्हाला कोणताही पुढारी पैसे देणार नाही। थेट राज्य सरकारच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यामध्ये मतदान कार्डवरती हे पैसे वाटप सुद्धा होणार आहेत। परंतु लाडक्या बहिणींना सर्वात अगोदर बघून घेऊयात की आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटपाला मंजुरी देण्यात आलेली आहे, कोणकोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होत आहेत। तशा प्रकारची माहिती आताच राज्याचे मुख्यमंत्री या ठिकाणी बहिणींना तुमचे लाडके भाऊ या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांनी माहिती दिलेली आहे। देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणतायत लाडक्या बहिणींना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींची ऑक्टोबरच्या हप्त्याची आणि नोव्हेंबरच्या हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आजपासून संपायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी करायची गरज सुद्धा भासणार नाही, कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट पैसे वाटपाला मंजुरी सुद्धा देण्यात आलेली आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता नोव्हेंबर महिन्याचा हप्ता नियमाप्रमाणे वाटप होत आहे। त्यासोबत लाडक्या बहिणींनी मतदान करावे या दृष्टिकोनातून सरकारच्या माध्यमातून मतदान कार्डवरती पैसे वाटपाला मंजुरी सुद्धा देण्यात आलेली आहे। तर बघा लाडक्या बहिणींना ऑक्टोबरच्या हप्त्याचे 1,500 रुपये, नोव्हेंबरच्या हप्त्याचे 1,500 रुपये एकत्रितपणे या दोन हप्त्यांचे 3,000 रुपये आणि मतदान कार्डवरती पैसे वाटप होत आहेत। तर हे मतदान कार्डवरती किती पैसे वाटप होत आहेत, मतदान कार्डवरती कोणकोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळतील, या मतदान कार्डचे पैसे मिळवण्यासाठी कोणकोणत्या पात्रता लावण्यात आलेल्या आहेत, कोणकोणत्या अटी लावण्यात आलेल्या आहेत, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी सांगत आहे। त्यामुळे जर तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल, तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल, तर हा व्हिडिओ फक्त 2 मिनिटं काळजीपूर्वक पाहायचा आहे, जेणेकरून तुमची ऑक्टोबरच्या हप्त्याची नोव्हेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा संपेल आणि तुमच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे मतदान कार्डवरती पैसे सुद्धा वाटप होऊन जातील। तर बघा लाडकी बहिणींना या ठिकाणी निधी वाटपाला मंजुरी देण्यात आलेली आहे। बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट पैसे जमायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी करायची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींना
आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, अशा पद्धतीने भरपूर बातम्या फिरत होत्या. परंतु आजपासून प्रत्यक्षामध्ये बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आल्यामुळे अशा सर्व बातम्यांना ब्रेक लागल्याचं पाहायला सुद्धा मिळत आहे. म्हणजेच लाडकी बहिणीनं आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे. बहिणींच्या खात्यामध्ये 5 मिनिटांपासून या ठिकाणी पैसे जमा करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे. म्हणजेच लाडक्या बहिणीनं यापुढे तुम्हाला काळजी करायची गरज नाही, हप्त्यांची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही. तर आपण या ठिकाणी सर्वात अगोदर बघून घेऊयात की आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, उद्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि परवा दिवशी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे वाटप होतील. परंतु लाडक्या बहिणीनं राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार या 10 बँकेमध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे आणि मतदान कार्डाचे पैसे येणार नाहीत. जर तुमचं बँक खातं या 10 बँकेपैकी असेल तर ते खातं लवकरात लवकर बदलायचं आहे, अन्यथा या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत. तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. बघा, लाडक्या बहिणीनं राज्य सरकारच्या माध्यमातून सर्वात मोठा आणि आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे, उत्साहाचे मोठ्या प्रमाणामध्ये वातावरण सुद्धा निर्माण झालेले आहे. तर बघा, लाडक्या बहिणीनं या ठिकाणी आपण बघून घेऊयात की कोणकोणत्या जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे, कोणत्या जिल्ह्यांमध्ये आज दोन्ही हप्त्यांचे पैसे, मतदान कार्डाचे पैसे वाटप होत आहेत, उद्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये मतदान कार्डाचे पैसे, दोन्ही हप्त्यांचे पैसे वाटप होतील आणि परवा दिवशी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये मतदान कार्डाचे पैसे आणि दोन्ही हप्त्यांचे पैसे परवा दिवशी वाटप होतील. तर एकंदरीत या 3 दिवसांची या ठिकाणी जे जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे, तर या 3 दिवसांची याद्या तुम्हाला वाचून दाखवत आहे. त्यासोबत मतदान कार्डावरती कसे पैसे मिळवायचे आहेत, मतदान कार्डावरती कोणकोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळतील, हे मतदान कार्ड किती वर्षांपूर्वीचं असायला पाहिजे, तर या सर्व प्रश्नांची उत्तरे सुद्धा देणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणीनं तुमचा अनमोल 2 मिनिटाचा वेळ काढून हा व्हिडिओ पाहायचा आहे. अगदी 2 मिनिटांमध्ये संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे. त्यामुळे 2 मिनिटाचा वेळ काढून हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा, जेणेकरून तुमचे ऑक्टोबरच्या 16 हप्त्याचे, नोव्हेंबरच्या 17 हप्त्याचे आणि या ठिकाणी गॅस कनेक्शनच्या पैशांचे, मतदान कार्डावर त्याचे जे पैसे वाटप होत आहे त्या पैशांची प्रतीक्षा संपून जाणार आहे. परंतु लाडक्या बहिणीनं आज आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि लाडक्या बहिणीनं तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणी पात्रतांमध्ये बसायला पाहिजेत, नियमांमध्ये बसायला पाहिजेत. ज्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये, पात्रतांमध्ये बसत असतील अशाच बहिणींना आम्ही पैसे वाटप करणार आहोत. परंतु ज्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये बसत नसतील, पात्रतांमध्ये, अटींमध्ये बसत नसतील, तर अशा लाडक्या बहिणींना पैसे येणार नाहीत. त्या लाडक्या बहिणीने बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. आता बघा, लाडक्या बहिणीनं या ठिकाणी आपण नियम आणि पात्रता बघून घेऊयात. त्याच्या अगोदर लाडक्या बहिणीनं राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार काही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आज फक्त 1500 येतील, काही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आज 3000 येतील, काही बहिणींच्या खात्यामध्ये 4500 येतील, काही बहिणींच्या खात्यामध्ये 6,000 रुपये वाटप होणार आहेत. म्हणजेच राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना समान पैसे वाटप होणार नाहीत. काही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये कमी पैसे जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत, काही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जास्त पैसे जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. तर आपण एकंदरीत बघून घेऊयात की कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये किती पैसे वाटप होत आहेत, कोणत्या लाडक्या बहिणींची कशा पद्धतीने प्रतीक्षा संपत आहे, तर त्याचे संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी आपण पाहणार आहोत. त्यामुळे लाडक्या बहिणींना या ठिकाणी ही माहिती पाहण्याच्या अगोदर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ठेवा, जेणेकरून लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जाईल. आता बघा, लाडक्या बहिणीनं आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा पक्ष भारतीय जनता पार्टी, तर या भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त जागा मिळवायच्या आहेत, जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त जागा मिळवायच्या आहेत, पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त जागा मिळवायच्या आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेब काय करत आहे की आपल्या नेत्यांकडून हे पैसे मतदान करणाऱ्या नागरिकांपर्यंत जाण्यापेक्षा या ठिकाणी आपण योजनांच्या माध्यमातून जास्तीत जास्त पैसे जमा केले तर याचा फायदा आपल्याला 100% होणार आहे. बघा, लाडक्या बहिणींना तुम्हाला सुद्धा आठवत असेल की मागच्या निवडणुकीच्या वेळेस, म्हणजे ज्या वेळेस आमदारकीची निवडणूक होते, तर या आमदारकीच्या निवडणुकीमध्ये तुमच्या घरोघरी कोणत्याही नेत्याने येऊन पैसे दिलेले नव्हते, कारण सरकारने तसं डोकंच लावलेलं होतं. बघा, मागच्या 10 वर्षांच्या कालावधीमध्ये विचार करायचा झाला तर मागच्या 10 वर्षांच्या कालावधीमध्ये काय होत होतं की या ठिकाणी आपल्या तालुक्याच्या निवडणुका असेल, आपल्या जिल्ह्याच्या निवडणुका असतील, म्हणजे आमदारकीची निवडणुका असेल, खासदारकीची निवडणूक असेल, तर त्यावेळेस काय व्हायचं की आपल्या गावामधील गाव पातळीवरती जे नेते असतात, युवा नेते असतात, तर ते काय करायचे, त्यांच्या पक्षाच्या माध्यमातून आपल्या घरोघरी येऊन आपल्या
शहरामध्ये किती मतदान आहे त्या मतदानाच्या आधारावर ते पैसे वाटप करायचे। परंतु याच्यामध्ये होत काय होतं की हे जे युवा नेते असतात, हे जे स्थानिक पातळीवरील नेते असतात, तर हे काय करायचे 50% रक्कम आपल्या खिशामध्ये आणि 50% रक्कम मतदाराला देत होते। म्हणजे जर वरून 1000 रुपये देण्यात आलेले असले तर या ठिकाणी 500 रुपये युवा नेते आपल्या खिशात घालायचे आणि आपल्याला 500 रुपये देत होते। परंतु या गोष्टी ज्यावेळेस सरकारच्या लक्षात आल्या, म्हणजे जे मोठमोठे नेते असतात त्या नेत्यांच्या लक्षात आल्यानंतर यांनी काय आयडिया लावली, तर ती आयडिया म्हणजे थेट पैसे डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये पैसे, म्हणजे मध्ये कोण या ठिकाणी मध्यस्थी नाही, कोण एजंट नाही, डायरेक्ट खातेधारकापर्यंत पैसे पोहोचले। त्यामुळे आपण सुद्धा जास्तीत जास्त मतदान केलेलं आहे। बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल, बघा ही लाडकी बहीण योजना मागच्या विधानसभेच्या निवडणुकामध्ये गेम चेंजर 100% ठरलेली होती। बघा मागच्या विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीला जास्तीत जास्त जागा फक्त आणि लाडक्या बहिणींमुळेच मिळालेल्या होत्या। या लाडक्या बहिणींमुळेच सरकार आलेलं होतं। त्याचप्रमाणे आता महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, पंचायत समितीच्या निवडणुका आहेत, जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत। या निवडणुकांमध्ये सुद्धा जास्तीत जास्त जागा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला मिळवायच्या आहे। त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, तर त्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त पैसे लाडक्या बहिणींना हप्त्यांच्या माध्यमातून, योजनांच्या माध्यमातून, मतदान कार्डच्या माध्यमातून, आधार कार्डच्या माध्यमातून, वयोमानानुसार विधवा ताईंना, अपंग ताईंना, अपंग असणाऱ्यांना सर्वांना पैसे वाटप केले जात आहे। तर त्याचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे सरकारला मतदानाची गरज आहे, त्यामुळे हे पैसे वाटप होत आहे। परंतु लाडक्या बहिणींना या ठिकाणी आपल्याला या राजकारणामध्ये पडायचं नाही। आपला मुद्दा आहे की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचा जो 16 हप्ता आहे आणि नोव्हेंबर महिन्याचा जो 17 हप्ता आहे, तर हा ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये वाटप होत आहे, कोणकोणत्या लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपत आहे त्याचीच माहिती या ठिकाणी आपण देत आहोत। त्यामुळे लाडक्या बहिणींना फक्त 2 मिनिटाचा वेळ काढायचा आणि या 2 मिनिटांमध्ये सविस्तर माहिती या ठिकाणी तुम्हाला सुद्धा देतच आहे। बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी राज्यामध्ये म्हणजेच आपलं जे महाराष्ट्र आहे, तर या महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्ह्यांचा समावेश आहे। तर या 36 जिल्ह्यामधील सरासरी 2,52,00,000 बहिणींचे अर्ज मागच्या वर्षी लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेले होते। परंतु या योजनेमध्ये ज्यावेळेस छाननी सुरू केली, ज्यावेळेस पडताळणी सुरू केली, ज्यावेळेस तपासण्या सुरू केलेल्या होत्या, त्यानंतर सरासरी 26 लाख लाडक्या बहिणी सरकारी कर्मचाऱ्यांच्या बायका होत्या। या 26 लाख लाडक्या बहिणी सरकारी कार्यालयामध्ये कामगार होत्या। या 26 लाख लाडक्या बहिणींकडे 4 चाकी गाड्या होत्या। या 26 लाख लाडक्या बहिणी महाराष्ट्र राज्यामधील नव्हत्या। म्हणजे या ज्या 26 लाख बहिणींना योजनेमधून बाद करण्यात आलेला आहे, तर त्याची कारणे म्हणजे यांच्याकडे एकतर 4 चाकी गाडी होती, काही लाडक्या बहिणींकडे 5 एकरापेक्षा जास्त जमिनी होत्या, काही लाडक्या बहिणी सरकारी कर्मचारी होत्या। म्हणजे या अटी शर्तींमध्ये, पात्रतांमध्ये, नियमांमध्ये बसत नव्हत्या, त्यामुळे त्यांना या योजनेमधून वगळण्यात आलेलं होतं। परंतु लाडक्या बहिणींना ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत, अशा सर्व बहिणींच्या खात्यामध्ये निधी वाटपाला मंजुरी देण्यात आलेली आहे। बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट पैसे वाटपाला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। तर बघा लाडक्या बहिणींना, जर तुम्ही या 2,26,00,000 लाडक्या बहिणींपैकी असाल तर तुमच्या खात्यामध्ये 100, 101, 200% म्हणलं तरी पैसे वाटप होणार आहेत। कारण लाडक्या बहिणींना 29 ऑक्टोबर रोजी GR प्रकाशित करण्यात आलेला आहे। महिला व बालिका सेवाच्या मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकर मॅडम यांच्या माध्यमातून, त्यांच्या ऑफिसच्या माध्यमातून या ठिकाणी शासन निर्णय GR काढण्यात आलेला आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो यापुढे काळजी करायची गरज नाही, कारण खटाखट निधी वाटपाला मंजुरी देण्यात आलेली आहे आणि खटाखट पैसे वाटपाला सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी जिल्ह्यांची आणि बँकांची यादी लगेच वाचून दाखवतो। बघा लाडक्या बहिणींनो, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत। तर या 36 जिल्ह्यांमध्ये पुणे जिल्हा हा लोकसंख्येने जास्त जिल्हा, मोठा जिल्हा आहे। मुंबई शहर जास्त लोकसंख्येचा जास्त मोठा जिल्हा आहे। सोलापूर असेल, कोल्हापूर, परभणी, बीड, अकोला, वर्धा असेल, अमरावती असेल, यवतमाळ असेल, गडचिरोली, चंद्रपूर असेल, हिंगोली असेल, भंडारा असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, धाराशिव जिल्हा असेल, अहिल्यानगर जिल्हा असेल, तर अशा मोठमोठ्या जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी सप्टेंबर महिन्याचा हप्ता अगोदर आलेला होता। त्यामुळे आता उर्वरित जिल्ह्यांमध्ये अगोदर पैसे येतील आणि या जिल्ह्यांमध्ये नंतर पैसे वाटप होणार आहेत। परंतु लाडक्या बहिणींना, तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला 3,000 रुपये वाटप केले जातील, परंतु लाडक्या बहिणींना शासनाने दिलेल्या माहितीनुसार सध्याच्या स्थितीला राज्य सरकारच्या तिजोरीवरती भार आल्यामुळे सध्या तुम्हाला ऑक्टोबर महिन्याचा हप्ता म्हणजेच मागच्या महिन्याचा हप्ता आजपासून वाटप व्हायला
सुरुवात झालेली आहे। नोव्हेंबर महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये निवडणुकीच्या अगोदर वाटप होईल अशा पद्धतीची माहिती आता सूत्रांकडून मिळालेली आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लवकरच नोव्हेंबर हप्त्याची प्रतीक्षा संपून जाईल। सध्या तरी तुम्हाला 5 नोव्हेंबरच्या अगोदर ऑक्टोबर हप्ता